मित्रांनो, तर हे दोन वयस्कर व्यक्ती जम्मू काश्मीर मधले, ज्या श्रीनगर मधले, भाऊ म्हणला, भाऊ ये बताओ ये वॉर का इम्पैक्ट क्या हुआ है टूरिज्म पर? बहुत ज़्यादा हुआ है, स्पेशली जैसे पहले था उतने टूरिस्ट कम हो। काल इतकं जोरात वादळ आलं होतं, हे पाहू शकता सगळे टेंट वगैरे उडून गेले, यांचे कूलर बिलर ऑफिसरांच्या बसायचे एवढे ना. फक्त जे मित्रांनो, तर आपण निघालोय फायनली, आपला कॉन्वे मध्ये गाड्या निघाल्यात. नीचे लगा है, हाँ इधर ऊपर लगाना था, नहीं ऊपर वाला है वो, उस पे चिपक नहीं रहा था वो. मित्रांनो, तर आपण पोहोचलोय सोनमार्गची जी ग्रास बँक आहे तिथं पोहोचलेलो आहे. मित्रांनो, तर गाडीच्या क्लच प्लेट गेले, तर क्लच प्लेट असेल तर तुम्हाला हा यात्रा पास लागतो. तर मी कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे केलं नव्हतं, कारण मला कधी येईल ह्याची डेट फिक्स नव्हती. तर मला माहित होतं ऑन दी स्पॉट बनतं. तर MS-16 आहे नगरची, MS-16ची फॉरेस्ट बॉक्सर गाडी दिसली आणि सिटी 100 आहे का. बाबांनी सगळी कव्हर बिवर करून ठेवली गाडी. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आहे श्रीनगरमध्ये. तर श्रीनगरमध्येच मी जो अमरनाथ यात्रा आहे त्याचा यात्रापास बनवत आहे. तर यात्रापास इथंच बनवतोय, कारण तिथं पण बनतो बालटालला जाऊन, पण आपण इथंच बनवतोय श्रीनगरला. तर त्यासाठी काय लागतं, बेसिकली तुमच्याकडं एक बसू का, इथं बसायला सुद्धा जागा नाही व्यवस्थित. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बेसिकली तुम्हाला इथनं 2 फॉर्म भेटतात. त्यामध्ये काय आहे, कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट आहे, ते डॉक्टरकडून घ्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं एक यात्रा परमिट म्हणून आहे, ती त्यांच्याकडून घ्यायचं असतं ऑफिसरांकडून. आणि एक आधार कार्डची झेरॉक्स लागते, आणि एक तुमचे ब्लड सर्टिफिकेट चेक केलेल्याचं ही एक लागते. असे एवढे डॉक्युमेंट असले की तुम्ही यात्रा पास बनवू शकता. तर बेसिकली काय करायचं, तुम्हाला इथं आलं, तुम्ही जर समजा श्रीनगरला कोणी आला तर इथं मुक्काम केला असला, तर हे दिसतंय अमरनाथ बेस कॅम्प. इथं आला की तुम्हाला इथं बाहेर कुठं पण हे कागद भेटून जातील 2, आणि ते कागद घेतल्यानंतर ना तिथं जिथं गर्दी दिसती का, तिथं ही ब्लड चेकिंग होती. तर इथं ब्लड चेकिंग तुम्ही 50 ते 60 रुपयात करून हे कागद घेऊन तुम्ही परत तिथं मेडिकल ऑफिसरपाशी जायचं, आणि त्याकडून मेडिकल सर्टिफिकेटवर साईन आणि स्टॅम्प घ्यायचा. त्यानंतर ह्याच्याकडं यायचं, आपलं आर्मीवाले, त्यांच्याकडून तुम्ही परमिटवर साईन घ्यायची, आणि त्यानंतर आपण KYC करायची. म्हणजे ही जी प्रोसेस असते, तुम्ही ऑनलाईन केलं तर एवढी धावपळ करायला लागत नाही आहे. फक्त KYC करायलाच तुम्हाला इथे लागते. आता ही एवढं सगळं करून KYC करायची प्रोसेस ही ऑनलाईन फॉर्म भरायला तरी सारखीच आहे, आणि ऑफलाईन भरायला तरी सारखीच आहे. अशा प्रकारे आहे. आतमध्ये 0% कॅमेरा अलाउड आहे. आत्ताच मगाशी मी लंगर जेवायला गेलो होतो, तर माझ्या बॅग काढून घेतली त्यांनी, इतके आत जाम सिक्युरिटी. तर आतमध्ये व्हिडिओ काढायचं जमल का नाही हे मला माहीत नाही आहे. तर चला तरी पाहूया पुढं. 3लाच रोड बंद होतो, त्यामुळे वेळ असल्यामुळं आता मी हवा कमी होते चाललोय श्रीनगर शहरातले 1-2 स्पॉट पाहिला. बघूया कसं आहे श्रीनगर. क्यों रोका मैं? मित्रांनो, तर एकदम शिट्ट्या वाजवतात, मेरे काही समज इतके जण शिट्ट्या वाजवतात ना. आर्मीवाले शिट्टी वाजवतोय, ते पोलीसवाला शिट्टी वाजवतोय, ट्रॅफिकवाला शिट्टी वाजवतोय. मलाच कळा नाही मला बोलावतात का कोणाला बोलावतात. तर मी एका ठिकाणी थांबलो, तर ज्या बाई तेरे को नाही बोला, तेरे को नाही बोला. अरे भाऊ, शिट्ट्या मारून तर घाबायचं. मला वाटतं माझ्याकडून काय चुकलंय का, काय कुठं सिग्नल बिग्नल तुटला का काय. मोका ह्याच्या ह्याच्या तोंडात शिट्टी, पुढच्याच्या तोंडात शिट्टी, प्रत्येकाच्या काळात शिट्टी, बिनकामाची फुकत बसतात. फू 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 फू. याला कन्फ्यूज करून टाकलं सगळं. मित्रांनो, तुमचा भाऊ फिरतोय बोंबलत श्रीनगरच्या गल्ली गल्लीत. तिथं पण आर्मी ऑफिसर आहे. आर्मी ऑफिसरांचा डिगच आहे भाऊ इथं. तिकडं परत पुढे एक आहे आर्मी ऑफिसर. तर गेलो असतो बालटालला आरामात, 2 तासाचा रस्ता होता, पण 3 नंतर सोडतच नाही आहे. इथं बघा, ह्या चौकात बी किती 2 पोलीस आहेत, 2 आर्मी नाहीत. 2 पोलीस आहेत, 2 आर्मी, सगळ्यांकडं गंदे. मित्रांनो, तर हे डल लेक आहे, आणि हे पाहू शकताय इथं बोटिंग वगैरे 500 रुपयात करायला तयार झाला होता बोटिंग, पण नाही 500 रुपये. मी माझ्या आयडनरीमध्येच हा पॉईंट नाही आहे, तर मी कशाला जाऊ असं आहे ना. माझं ठरलेलं असतं. माझं कसं होतं, मला कधी ना कधी ही करायचं होतं,
आपलं काय डेझर्ट सफारी म्हणून मी त्याला 500 रुपये दिले. असं काय नाही माझं. तर देव कसा राजा महाराजा का एकटाच बसलाय. काश्मीर डल लेक गाडी पार्किंगला लावली म्हणजे मी मोकळा झालो. असं पे अँड पार्क. मित्रांनो तर हे पाहू शकता अशा प्रकारचं डल लेक आहे. आणि काय आहे शिकारा म्हणून हे. तर अशा प्रकारे शिकारामध्ये बसून चांगले गादे बिडे टाकून जाते. ह्याचे 700 रुपयाचं प्राइस आहे. मेरे को नहीं करने का सर, आप फोर्स मत करो यार, मेरे पास बजट ही नहीं है उतना. फिर कितना जाएगा? चलो छोड़ेगा 700. नहीं यार, मेरे को तो अभी वो 500 में कराने के लिए भी रेडी था एक कितना बंदा. टाइम घूमना है? हाँ? आधा घंटा? नहीं आधा घंटा नहीं, मेरे को घूमना ही नहीं है मेन तो. चलो 600 करो तू बैठो. अरे नहीं यार, फिर क्या? नहीं घूमना, मैं देखना चाहता हूँ खाली शिकारा. आपके शिकारा में जाओ क्या अंदर? हम नहीं कमाएगा, हम दिन में इधर कमाने के लिए निकला. 600 बोला आप. अरे नहीं, मैं अंदर जाके देखूं क्या कैसा है बैठू के. देखो देखो तो मित्रांनो आज जाऊन बघूया. 200 किया आपको ऑल इंडिया पे गया. अरे मेरे पास मैं लद्दाख जा रहा हूँ, उसके पैसे कमी. मित्रांनो तर अशा प्रकारे शिकारा आहे. शिकारामध्ये निवांत. अरे काय लोटस गार्डन आएगा, फ्लोटन गार्डन आएगा, चिटपूर आएगा. मित्रांनो तर आता हे डाल लेक आहे किंवा डाल गेट म्हणते त्याला. तर इथं जी बोट आहे त्याला शिकारा म्हणतात. तर आप क्या क्या घुमाओगे? गोल्डन लेक आएगा, लोटस गार्डन, फ्लोटन गार्डन, चिटपूर. और कितना पैसा है? इसमें लेगा आपको 800 रुपया. 800 रुपये. अरे ठीक है. और कितना टाइम का रहता है वो? कम से कम 1 घंटा. ओके ओके. मित्रांनो तर ते समोर पाहताय ते बोट हाऊस आहे. तर त्यात राहू शकताय तुम्ही 1 नाईट, म्हणजे एक दिवस राहू शकताय. ते तुम्हाला नाही 1200 ते 1500 रुपये चार्ज आहे बोट हाऊसमध्ये. तर चला आता झालंय आपला डल लेक पण पाहून आपण निघतोय. आता शिकारामध्ये बसायचं नाही मला. मित्रांनो तर हे 2 वयस्कर व्यक्ती जम्मू काश्मीरमधले ज्या श्रीनगरमधले. तर चांगले आहेत, बोलायला एकदम व्यवस्थित वगैरे बोलले. आपके भाषा में थोड़ा बोलिए, हमारे इधर के लोगों को टूरिस्ट को आने के लिए बोलिए. Tourists welcome to Kashmir. No problem in Kashmir. Lot of tourists is coming here for yatri. Some people are scared about the No attack. problem. No Pahalgam. problem. Kashmiri is with you. Everything is with you. Everything is with you. Kashmiri is supporting to tourists. There is a all currency running by tourism. Yes, everything is tourism. It is the industry in tourism. Okay, okay. Thanks. I was thinking also I will earn from you some money. Okay, okay. मित्रांनो तर मी आता श्रीनगरमध्ये एकदम वादळ बिदळ सुटलंय. तर हा भाऊ आपला श्रीनगर मधला मित्र आहे. तर भाऊ म्हणला, भाऊ ये बताओ ये वॉर का इम्पैक्ट क्या हुआ है टूरिज्म पर? बहुत ज़्यादा हुआ है, स्पेशली जैसे पहले था उतने टूरिस्ट कम हो रहे हैं डर के बावजूद. मैं कहना चाहता हूँ कि आप आओ कश्मीर घूमो, कोई बात नहीं, सिक्योरिटी यहाँ पे फुल है. हर जगह पे आर्मी वाले अपने जवान तैनात हैं. बहुत आर्मी है, बहुत ज़्यादा, कोई खतरा वतरा नहीं है. यहाँ के लोकल भी सपोर्ट करेंगे आप लोगों को. और यहाँ पे हॉस्पिटली बहुत ज़्यादा अच्छी है, टेंशन लेने की बात कुछ नहीं. मित्रांनो हेच नाही, हा आपला भाऊ हिंदू आहे. आणि पण इथं जे मी मुस्लिम लोकांना भेटलो ते पण इतके स्वभावाने चांगले आहेत ना भाऊ, काहीच नाही. आपले नासके काहीतरी असतात थोडे लाखात 1-2, त्यांच्यामुळे हे सगळं होतं, बाकी काही नाहीये. तर चला जाऊया आता, लय जोराचं वारा सुटलंय, पत्र मित्र यायचं उडून. मित्र हो ओके मित्र. अगर किसी को पूछ के भी बोल सकते हो ना. अगर ये है ना गूगल मैप कभी दिखाता है अंदर वाले रास्ते. ओके 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 आप चले. बोलो पूछ के डालगेट से सीधा आपका रोड आएगा. ओके. फिर उधर इधर नहीं जाना है. ओके ओके थँक्यू. सो मित्रांनो गुगल मॅपने असलं गंडावलं ना रात्रीच्या अंधारात कुठं फिरायला लावलं. एवढ्या गाडीचा गुगल मॅप आहे, कुठं फिरवलेला का मला ज्ञान गेल्या का. तिथं जिथनं मला जवळ होतं मी त्याच्या डबल किलोमीटर दुसरीकडे आलोय. म्हणजे मला 5 किलोमीटरच होतं जागेवरनं, तर मी 5 किलोमीटर दुसरीकडे आलो. म्हणजे ते 5 आणि हे 10 म्हणजे 15 किलोमीटर झालं. 10 किलोमीटर वाढलं माझं. टाईम तर गेलाच. मित्रांनो तर आजच्या राहण्याची सोय आपली
सोनप्रयागच म्हणतोय श्रीनगरमध्ये. मित्रांनो, तर आपली आजची राहण्याची सोय इथं झाली म्हणजे केली आपण. जे आपलं श्रीनगर आहे तिथं कॅम्प आहे अमरनाथ यात्रेचं. तुम्ही पाहू शकता किती सारे यात्रेकरणारे आलेले आहेत. तर अरे मित्र, बहुत मजा आ रहा. तर हे मित्र आहेत इथं टेंट लावला होता. एकदम मला फसकलंय त्यांनी. भैया की बहुत अच्छी व्यवस्था है, परमानेंट व्यवस्था लेके चलते हैं खुद की. चला मित्रांनो, तो झोपतो आता. लय कंटाळा आलाय मला. समज. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी श्रीनगरमध्ये आहे. तर काल इथं टेंट लावला आहे आपण. आपल्याला काल बालटालकडे जाऊन दिलं नाही रात्री, कारण काल दुपार 3 नंतर गाड्या तिकडे जायच्या बंद होतात. असा मोठा असा कॅम्प आहे. तर इथं थांबलं होतं. तर आता फ्रेश वगैरे होऊन येतो आणि मग यावं. मग आपल्याला यात्रा पास पण काढायचं आहे आणि मग जायचं आहे. उद्या जाणार आहे आपण अमरनाथचा ट्रॅक करत वरती. चलो. नव्हतं आता निघालोय बालटालच्या दिशेने. तर इथं पाहू शकता, इथं आपली गाडी अशा कॉन्वे जाणार आहे मिलिटरीचा. काल इतकं जोरात वादळ आलं होतं. हे पाहू शकता, सगळे टेंट वगैरे उडून गेले. यांचे कूलर ऑफिसरांच्या बसायचे एवढे ना. फक्त जे यात्रेंचे राहण्याचे केलं होतं ते अतिशय उत्तम होतं, त्यामुळे ते उडलं नाही. ते लाकडाचं केलं होतं. ते पण जिथं यात्रा पास बनतंय ते पण हलक्या फुलक्याचे असे स्टीलच्या पाईपचं ते उडतंय. बाकी काही नाही. राहण्याची सोय वगैरे एकदम उत्तम होती. टॉयलेट बाथरूम पण एकदम क्लीन वगैरे. रजिस्ट्रेशन काउंटर के पास बैग गिरा आपली गाडी पाहू शकताय. फोटो काढतोय गाडीचा. तर मित्रांनो, आता निघतोय इथनं पंथा चौकमध्ये. इथं आर्मी बेस कॅम्प होतं, म्हणजे अमरनाथ यात्रेचं बेस कॅम्प होतं. इथं राहण्याची उत्तम सोय होती. टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन होतं. आता कॉन्वे बरोबर चाललंय. तर ह्या मॅडम आपल्या भेटल्यात, या नागपूरच्या आहेत. तर मॅडमला भेटून खूप भारी वाटलं. मॅडमनी लांबनच वाटतं. तर मॅडम काय म्हणताल तुम्ही? काय नाही, आनंदात यात्रा करा, बाबाचं दर्शन करा आणि सगळ्यांना संदेश द्या की दर्शनाला या. तर हे सर आहेत. सर आप कहाँ से हो? मैं जम्मू कश्मीर से. श्रीनगर से. तो भाई आप यूपी से? बिहार से. विनय कुमार. तर इथनं आपल्याला जायचंय आता. जवळपास 15 ते 20 गाड्यांचा कॉन्वे. त्याच्याबरोबर आर्मीच्या पुढे 2 गाड्या राहणार, पाठीमागे 2 गाड्या राहणार. मला हाच प्रश्न आहे की बाबा मला पेट्रोल टाकायचं असलं तर साईड मेरे को पेट्रोल डालना रहेगा तो मेरे को जाने देंगे ना बाजू को. वैसे ही आहे, बाकी कुछ नाही. चलो जायला लागलं तुम्हाला दाखवतो लाईन गाड्यांची कशी. Insta 360 मध्ये काढू आपण ते शॉट. मित्रांनो, तर हे मॅडम आर्मी मधनच आहे. आज सिव्हिल ड्रेस मध्ये आहे. तर मॅडम फोटो काढतात आपल्या गाडी बरोबर. गाड़ियों में बैठ के अपनी यात्रा शुरू कीजिए. आपको चक्कर मारना है? यात्री अपनी गाड़ियों में बैठ के यात्रा शुरू कीजिए. यात्री अपनी गाड़ियों में बैठ. मित्रांनो, तो कॉन्वे चाललाय आता. तर 15 तर चालल्यात हळूहळू गाड्या. आता माझी गाडी नंबर 15 आहे. चला, आपला कधी येतोय 15वा नंबर. इथंच लय मोठा व्हिडिओ होतो. पण मित्रांनो, तर आपण निघालोय फायनली. आपला कॉन्वे मध्ये गाड्या निघाल्यात. आर्मी बेस कॅम्प आहे इथनं. अशा प्रकारे कॉन्वे निघतो. तर कॉन्वेमधनं गाडी चालली, काय अडचण नाही. काल लई जीव खाल्ला माझा, पण आज काय म्हणले व्हिडिओ बनवायचे असले तर चला, बरं झालं तेवढं ते म्हणले. नाही तर मी निवांत बनवला असता. हाँ, गाड़ी इधर साइड में. आर्मी ऑफिसर बघा. इथे एक ऑफिसर आहे, लगेच तिथे एक ऑफिसर आहे आणि पुढे तिथे एक ऑफिसर आहे. अशा प्रकारचे आर्मीचे ऑफिसर मागे पुढे ते डंपचा काय म्हणतात त्याला, ही चालू आहे आपलं एक बंकर.
त्या पाठीमागं पूर्ण गाड्यांची लाईन आहे, 20-25 गाड्यांची लाईन आहे. पुढे एक पोलिसाची इनोवा चालू आहे. अशा प्रकारे कॉन्वे चाललाय. इकडं बघा कसली जबराट सिक्युरिटी. कॉन्वे आला ना भाऊ, पुढं एक गाडी नाही, पाठीमागे एक गाडी नाही, सगळ्यात पावले. मित्रांनो जी लय गडबड काय त्यात त्यांना आर्मीवाले आत दाखलतात. ये बंदुकी बघा, बंदुकी नाथ खा. त्यात स्पेशल फोर्सवाले असले ना, कमांडो ब्लॅकवाले, त्यांचे तर लय डेंजर भाऊ. दिसायलाच खूप काय दिसतात ते. असं नीचे लगा है, इधर ऊपर लगाना था. नाही ऊपर वाला उस पे चिपक नाही राहता हो. मित्रांनो तर ते पाहू शकता, काळ्या ड्रेसमधले ते स्पेशल फोर्समध्ये असतात कमांडो. तर ते आपल्याला कॉन्वे घेऊन जाणार आहेत बघा. JK पोलीसमध्ये हा बंकर आहे, ह्याच्या पटापट जायचं आहे आपल्याला. मित्रांनो तो जागोजागी अशा ट्रॅफिक अडवून ठेवलेलं आहे कॉन्वे जायसाठी. त्याच्यात गेलं तर फायदा एवढा आहे की लय फास्ट जात आहे माणूस. कुठंच कोण अडवत नाही, काय नाही, एकदम टकाटकमध्ये सगळा रोड बीड. आर्मीवाले सगळे रोड बीड मोकळा करून ठेवतात अगोदरच. कुठंच काय ट्रॅफिक लागत नाही, काय नाही. तर श्रीनगरमध्ये पण जरी पाहिलं तर घरांची छतं नाही वे, सगळे स्लोप केलेले असतात. कारण काय होतंय, स्लॅबचीच बांधतात आणि नंतर 9च्या मजल्यावर स्लोप काढतात. काय होतं, जास्त पाऊस येतो त्यामुळं पाणी बर्फ ह्याच्यावर साचव नाही घरावर, त्यामुळं त्याच्या स्लॅबची घरं करून वरती स्लोप दिला जातो. असं तुम्ही केदारनाथमध्ये पण पाहता, किती पण भारी बिल्डिंग बनवली तर वरच्या साईडला पत्रे टाकून असा. थांबला कॉन्वे. काय झालंय मेन तर चार्जिंगची केबल खराब झाली, त्यामुळं चार्जिंगला लागा नाही फोन. चार्जिंग केबल आणि एक ही घ्यायची. मित्रांनो तर पेट्रोल टाकाय आलं आहे पेट्रोल पंपावर. कॅमेऱ्याची बॅटरी डेड आहे, त्यामुळं लगेच ते बंद होते सारखं. आता कितीचं पेट्रोल बसतंय काय माहिती. फुल करतो टाकी. भाई फुल करतो फुल. मित्रांनो तर आता चाललोय आपण बालटालकडं. तर इथं पेट्रोल टाकतोय तर फुलच करतोय. करो चालू सर. 0.1 लीटर आलो. बराबर हो गया. बैठ जाता 1 लीटर और छोड़ो. नाही मित्रांनो तर टोटल 700 रुपयाचं पेट्रोल आलंय गाडीत आता. तर चला त्याला पैसे देतो ऑनलाईन आणि मग निघतो. बाईकडनं पाहू शकता आर्मीचे डंपर आले. आपला एक भाऊ भेटला नाशिकचा, आर्मीमध्ये होता. तर त्याच्याबरोबर व्हिडिओ नको म्हणला तो काढायला, लाच का होता जरा. तर तो फोटो काढला. इथे फोटो टाकल मी व्हिडिओ इथं. तर गाड्या गेल्या पुढे, मी राहिलो पाठीमागं आता कॉन्वेच्या. तर बघूया कसं होतंय. पहिलं तर मला एक चार्जिंग केबल घ्यायची आणि मग आपल्याला तर चार्जिंग केबल घ्यायला आलोय. आता पाहतोय भाऊ चेक होते कनेक्ट होते का काय. बाई हो नाही रे याच्या. मित्रांनो तर अशा प्रकारे कॉन्वे चालतो, दाखवतो. हे पहिलं एक. तर मित्रांनो काय झालं, कॅमेराची बॅटरी डाऊन झाली होती आणि ती रेकॉर्डच होत नव्हतं काय. त्यामुळं चार्जिंग केबल घेतली, म्हणजे चार्जिंग केबलच खराब झाली होती लांबची आपली मोठी मोबाईलची. तर ती घेतली आता आणि आता निघतोय इथनं कॉन्वेला. पाठीमागं हे आपला एक भाऊ भेटला होता ह्याचा कुठला आपला नाशिकचा. तर त्या नाशिकच्या भावाबरोबरच बोलणं केलं करत तोपर्यंत कॉन्वे गेलं पुढं. चलो सर. तर अशा प्रकारे झालं आणि पेट्रोल टाकलं 700 रुपयाचं. त्याचे पण क्लिप कट होत पाहिल्या भेटल्या असतील तुम्हाला. तर आता आपण बरोबर पोचतोय, म्हणजे आपण आता आझाद पंची चालू आहे. कॉन्वे बरोबर असं एका लाईनीत चालायला लागेल. चला मित्रांनो तर काय नजारा आहे भाऊ. वाव वाव वाव. आणि थंडक वाढत चालली अशी. तर हायवेमध्ये गारवा यायला लागलाय. जसं जसं वरती चाललंय ना तसं तसं हायवेमध्ये गारवा यायला आहे. असं ऊन आहे पण त्याची चटक लागा नाही. अशी थंडी वाटते, थंडी वाजल्यागत वाटते. तर बघूया आता काहीतरी पुढे गेल्यावर अजून काय लागायला लागलं तर जॅकेट वगैरे घालूया. इकडं पाहतात मित्रांनो तर इथं लंगर भेटलाय. लंगरमध्ये जेवण करूया. ओके लंगरमध्ये नाश्ता करूया. काय ते असेल नाश्त्याला. मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि भंडारा खाऊन येतो जरा. कॅमेरा बी घेतो काढून. यो कॅमेरा जीव.
चला. मी आल्यावर बरोबर पनीरची सब्जी संपली. तर बटाट्याची आणि पनीरचं काय राहिले होते ते घेतले आता. मित्रांनो तर लंगरमध्ये जेवतोय. 5-6 जागेवरले लंगर आहेत. एकाच जागेवर जेवतोय. इथं बघा पनीरची भाजी होती. म्हणजे पनीर शिल्लक नाही. बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी पुऱ्या. अशा प्रकारे सकाळ सकाळ खातोय. बघूया पुढं कसं होतंय प्रवास आपला. चला. लंगरानं ड्रमचं झाकण पडलं होतं. मग त्या ड्रमचं झाकण घेतलं इथं 10 रुपयात. ते देतच नव्हता. अख्खा ड्रम घे म्हणत होता 50 रुपयाचा. त्याला म्हणलं 10 रुपये देतो बाबा. दे लांब आलंय. मग त्यांनी झाकण दिलं. मित्रांनो रोड बघा. दगडी वरती मी खाली ये. आणि इकडं व्ह्यू बघा. मित्रांनो तर इथं थांबलो होतो फोटो काढण्यासाठी. इथनं सिंध नदी वाहती. तर हे पाहू शकता. आप किधर से? यूपी से? जी जी जी. तो ह्यांनी फोटो वगैरे काढले. बघूया फोटो कसे आले. खींच लीजिए साथ में और क्या. हां हम लोग भी देखेंगे. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. अच्छा 2-3 दिन दर्शन. अरे वाव यार व्ह्यू काय. वा व्ह्यूच्या नादात तुझा व्ह्यू होऊन जाईल. त्यापेक्षा आपलं पुढं बघून चाल. मित्रांनो बघा गाडी अशी कळती. बुंग 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 भूर 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 भूर. आता कशी लेहपर्यंत जायचं तोपर्यंत लेहमध्ये गेल्या. तसं इथं दाखवलं तर काही नाही म्हणतो. चांगलं आहे, काय अडचण नाही आहे. आणि कारण ही गाडी लई गाठावाली तर अशी कळती. नाही तर प्लेन रोडला एकदम टकाटक चालते. मित्रांनो तर पूर्ण डोंगराचा भाग आहे. इथं नाही वे गाडी आता जरा ते लगत वाटायला लागली. अशी ही कळती. कार्बोरेटर भुरभुर 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 केल्यागत वाटते. टाकीचं फुलं आहे. अजून टाकीचं तर ये पोहे ना पण गाठा हल्ला नाही. ते कार्बोरेटर भुर 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 गाडी करत असल्यागत वाटते. ॲक्सिलेटरमध्ये लगेच घेऊन येतो. आता मी ॲक्सिलेटर पुढे ओढतोय ते अशी फाट 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 करत असते गाडी. रोड बघा कसा आहे. दगडी रोड ट्रक व्यू है. दिल गार्डन गार्डन हो गया इसको देख के. वाव वाव वाव. मित्रांनो ते एका ठिकाणी थांबलोय आता गाडीला रेस्ट द्यायला. गाडीतनं पर आपल्याला असं यायला लागला. इथनं आमच्या गावात कसला करपल्यागत वास येतोय. आता ह्यातनं तुम्हाला वास कस काय सुंगावणार. पण एकदम करपल्यागत वास यायला लागला. आता इथं मी जवळपास अर्धा तास थांबणार आहे भाऊ. गाडीला चांगलं गार होऊन द्या. नाही इथंच निघतो. नाही तर गाडी आपल्याला गार करत. तर चला हे कॅमेरा लावतो चार्जिंगला आणि व्हिडिओ एडिट करत बसतो आपल्या यूट्यूबचा. मित्रांनो तर गाडीचं इंजिन थंड झालंय. आता हात लावला ते काय होई नाही. मग निघालो अर्धा तासाचा ब्रेक घेतल्यानंतर. ही पाहू शकता. आता व्यवस्थित चालते. गाडी ब्रेक दिली पाहिजे. सोनमार्ग टनेल. तर एक फोटो काढू का. तर म्हणतो सराला एक फोटो काढू का. नाही तर हा स्क्रीनशॉट घेऊ आपण ह्यातनं. मला स्वतः यायचं नाही. मी पण गाडीला घेऊ. वेलकम टू सोनमार्ग टनेल बॉस. चला टनेल बंद जायचं आपल्याला आता. बाकी सगळं घेतलं ना. एक अजून चार्जर पॉईंट खराब झाला. बरं झालं 2 घेतले केबल. एक खराब झालं. ही 360वाला एवढं डेंजर आहे ना. ही आपलं काय म्हणतात त्याला. मित्रांनो तर आलं टनेलमधनं बाहेर. 6.4 किलोमीटरची टनेल होती. कसल्या लांब्या लांब्या टनेल आहेत भाऊ. इकडून तो जुना रोड आहे. जुन्या रोडनी आलो असतो तर ते गाडी गुतली असते अजून. तरी आले जुन्या रोडनी. आपण आलोय नवीन टनेलमधनं. वा मजा आली टनेलमधनं तशी. किती किलोमीटर राहिले. 3 किलोमीटर राहिले फक्त सोनमार्ग. ओके चला. उलट
काय दाखवते काय. मित्रांनो तो पोहोचलोय सोनमार्गला. पाहू शकता असं मोठं असं ग्राउंड आहे. क्या भाई किधर से? बस यहाँ सोनमार्ग से. फोटोग्राफर दिख रहे आप तो. हाँ कस्टमर ढूंढ रहे आप. मित्रांनो तर आपण पोहोचलोय सोनमार्गचे जे ग्रास बँक आहे तिथं पोहोचलेलं आहे. हे पाहू शकताय हे एक नंबर टुरिस्ट स्पॉट आहे. तिथं पाहू शकता किती टुरिस्ट फोटो काढतात. आणि ते तुम्ही काश्मीरमधल्या वगैरे रील पाहताना ते इथं रील वगैरे पण काढल्या जातात. ते वरती दिसतंय डोंगर. त्या डोंगरावरचा जो बर्फ आहे ना तो कधीच पागळत नाही असा बर्फ आहे. काळा झालेला बर्फ आहे. त्या डोंगरावर जायसाठी पण ट्रॅक आहे असा घोड्यावाला आहे. त्या 800 रुपयात तुम्हाला घोड्याने तिकडं डोंगरावर घेऊन जाऊ शकते. आणि इथं पाहू शकता हे फोटोग्राफर हे काश्मीरमधले पोरं फोटोग्राफी करून पण चांगले पैसे कमावतात आपल्या इकडे. मित्रांनो तर इथं हा भाऊ आपला फोटोग्राफर आहे. तर भाऊ एकदम भारी भारी व्हिडिओ काढतो. तुम्हाला जर कुणाला काढायचे असले तर इथं येऊन किसी को व्हिडिओ निकालना है तो ये भाई के पास आ जाओ. इथं सोनमार्गला आला ना तर भारी भाऊ डिस्काउंटमध्ये माझी व्हिडिओ पाहून आला कोणता त्याला डिस्काउंट देणार का रे? हां बिल्कुल प्रोफेशनल व्हिडिओ त्याचे व्हिडिओ भारी काढतो तो तसा. प्रो वर्जन से एडिट. तर हे भाऊ ह्याने आपले थोड़े फोटो काढले. आणि बेसिकली भाई इधर आ जा. इस पहाड़ के बारे में थोड़ी जानकारी बताओ यार. कौन सा पहाड़ है पीछे वाला क्या है? ये तजवास ग्लेशियर है. तजवास ग्लेशियर है क्या? हाँ ये इधर में हजारों साल पुरानी बर्फ है. हाँ जो पिघलती ही नहीं है. हाँ और इसमें वाइल्ड लाइफ सेंचुरी भी मिलेगा आपको बैक में, इसके बैक में. ओके ये पापा हरा पहाड़ खत्म होने के बाद ये है क्या? हाँ इसके बैक साइड में. ओके ओके बहुत अच्छा व्यू है वहाँ का. ओके उसके लिए टिकट रहेगा? हाँ उस नहीं टिकट नहीं, आपको घोड़ा यहाँ से बुक करना है. मित्रांनो तर चाललंय तर तुम्ही पाहू शकता इथं तजवास ग्लेशियर म्हणून आहे. ते 4-5 किलोमीटर आहे. ब्रिंच व्हॅली पार्क 3 किलोमीटर. सोनमार्ग क्लब 2 किलोमीटर आहे. अशा प्रकारचे आहे इथं. मित्रांनो तर गाडी इथंच गायला आली. खुडखुड 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 करते. काय कळा नाही मला. जायची का कारगिलपर्यंत? कारगिलला आहे मेकॅनिक म्हणतोय भाऊ. कारगिलला ह्या व्हायचा पास जोजीला पास करायला लागेल त्याला. तेव्हा कारगिलला जायचं. बघूया काहीतरी करूया जुगाड. जाऊ कारगिलपर्यंत. जाईल तशी थांबत नाही लागेल. बघूया काय होतंय. क्लच प्लेट बदलायला लागते काय करायला लागते बघूया तिथंच कारगिलमध्ये. ओके तर मित्रांनो तर चाललो आहे आता बालटालकडे. चलो जाऊया. हे कॅमेराचा काहीतरी इश्यू झाला आहे. मला काही ते सॉल्व करायचं का नाही कसं झालं आहे काय बघूया इथं गेलं. चला तर बालटालमध्ये गेलं. बालटाल तर मित्रांनो ये ऊपर जोजीला पास किती आहेत? तर मित्रांनो इथनं बालटालला आज जायचे. नवती जोजीला पासकडे जातोय रोड म्हणजे लद्दाखकडं. हाँ ये निकल गया है वो. एक ही हो गया. तो पाहू शकता पूर्णपणे बर्फाचं ग्लेशियरचं पाणी आलं हे पागळून. तर आता काय चला आलोय आपण ह्याच्यापाशी बालटालच ना. बालटाल कशी आलोय. चलो वरती दिसतोय का रोड? तो लद्दाखकडे चाललाय. वयनं जात आहे ते. चला इथं नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे? नॅचरल दिसतंय लय भारी दिसतंय. पण चलो काही असलं ते जोजीला टनेल रेल्वेचं दिसतंय का? हे रोड आहे. ही टनेल झाली ना मग ह्यो सगळा पासचा उपयोगच कमी होईल. ह्यो सगळा टप्प पास आहे लद्दाख म्हणजे लेहमधनं ह्याच्यात चढताना. मित्रांनो तर गाडीच्या क्लच प्लेट गेल्यात. तर क्लच प्लेट बघा तुम्हाला चढायला दाखवतो जरा पुढं. ओके मित्रांनो तर आता आलोय बालटालच्या पार्किंगपाशी. तर इथं पार्किंगमध्ये पाहू शकता किती साऱ्या बस वगैरे लागलेल्या आहेत. खूप सारे लोक आलेत दर्शन करायला. तर बघूया काय होतंय. आपल्याला फार पुढं 2 व्हीलर पार्किंग फार पुढं असत.
मित्रांनो तर इथंच पार्किंग आहे, तर पार्किंगला लावूया गाडी. पार्किंगला लावूया गाडी, पार्किंगला लावू आणि नंतर सगळं हे पास बीस बांधल्यानंतर नवी येऊन गाडीमध्ये व्यवस्थित सगळं साहित्य काढून बांधल परत. ओके. तर पार्किंगची पावती घेतली 40 रुपये. तर पार्किंग गाडी किती मित्रांनो तर इथं गाडी लावली आहे पार्किंगला वगैरे. आता पहिले यात्रा पास बनवतो आणि नंतर ना मित्रांनो तर आलो होतो आता यात्रा पास बनवायला. तिथं जवळपास 1.5 किलोमीटर आलो. तिकडं गाडी लावली, तिकडं दिसतंय का तिकडं स्टँड आहे. तिथं 1.5 किलोमीटर चालत आलो आणि इथं आल्यावर म्हणते 3:30 वाजेपर्यंत ऑफिस बंद आहे. आता 2 वाजलेत, तर 1.5 तासात व्हिडिओ एडिट करतो आणि मग बघूया. मित्रांनो तर आलोय आता जवळपास मी नाही 1:30 वाजता इथं आलो होतो. तर 5:30 वाजता मला नंबर आला, म्हणजे तिथलं काउंटर पण बंद झालं होतं 3:30 वाजेपर्यंत. तर आता आल्यावर अशी लाईन लागली आहे यात्रा पास काढण्यासाठी. बाहेर गेल्यावर मी तुम्हाला समजा यात्रा पास झाला ना, मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो कुठल्या लोकेशनवर यात्रा पास बनतो आणि कसा बनवायचा ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी बाहेर गेल्यावर यात्रा पास तयार झाल्यावर. मित्रांनो तर मी अमरनाथ यात्रेला आलोय आणि आज आहे आपल्या बारामती ते लेह लडाख ट्रिपचा दिवस 12वा. तर 12व्या दिवशी मी इथं यात्रा पास काढण्यासाठी लाईनमध्येच थांबलो होतो. तर हे आपल्या सर आहेत, म्हणजे भाऊचे आपले हे जळगाव आहेत. तर त्यांच्या हिंदीहूनच मी ओळखलं की ते महाराष्ट्रातल्या माणसाची हिंदी लगेच ओळखू येते. आणि बेसिक मेन म्हणजे ते आर्मीत आहेत आणि ते पण यात्रा पास काढायलाच आलेले आहेत आणि ते त्यांच्या टीम बरोबर आलेले आहेत. हे त्यांच्या बरोबरचेच आहेत मित्र. सीनियर उस्ताद. आपका नाम क्या है सर? दास सर, भीम, शिंदे सर, विभूती सर. ये मी महाराष्ट्र. कुठं नाही सर तुम्ही? मुंबईचे का? काय म्हणताल तुम्ही मला इथं पाहून? मला खूप खुश झालो की आपला महाराष्ट्राचा माणूस कोणी भेटलं. खूप छान वाटलं मला तुम्हाला भेटून आणि असेच भेटत जा कुठेही. पण नाही मला खूप सारे भेटले. एक तर तसं ते बंकर होतं ना, त्यात लोखंडात पॅक असणारे ते उघडून बाहेर आले होते मला पाहून. तर सर तुम्ही काय म्हणताल? खूप छान वाटलं तुमचा, तुम्हाला भेटून भारी वाटलं. भाई और आप क्या बोलोगे? क्या आप बोलोगे? मिलके अच्छा लगा आपको? जय हिंद सर. बाकी हमारा ये बॉस है, इनसे मिले. आणि तुम्ही पल्सर म्हणजे टूर आले, पॅशन प्रोवर आले. खूप म्हणजे अभिनंदनाची बात आहे तुमची. एवढ्या दूरनं तुम्ही बाईकनं आलं म्हणजे विशेष बात आहे तुमचं. अभिनंदन करतो तुमचं. तर मित्रांनो सरांना भेटून खूप भारी वाटलं. तर चला आता पाहूया आपल्याला किती वेळ लागतोय पास काढायला. मित्रांनो तर इथं टुरिस्ट कमी आहे आणि आर्मीचे ऑफिसर जास्त आहेत लाईनला, कारण संडे उद्या, त्यामुळे त्यांना सुट्टी आहे. त्यामुळे सगळे दर्शन करायला चाललेले पास काढायला. पण मोस्टली नाही टुरिस्ट 20% असतील, आर्मीचे जास्त लोक आहेत पास काढण्यासाठी. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 12वा. तर 12व्या दिवशी आपण पोचलेलो आहे बालटालला, अमरनाथ बेस कॅम्पला. तर पाहू शकताय पार्किंगच गाड्या आहेत आणि तिकडे टेंट आहे. तर अमरनाथ यात्रा करायची असेल तर तुम्हाला हा यात्रा पास लागतो. तर मी कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे केलं नव्हतं, कारण मला कधी येईल ह्याची डेट फिक्स नव्हती. तर मला माहीत होतं ऑन दी स्पॉट बनतं. तर मी तर बालटालला आल्यानंतर ना यात्रा पास बनवला आहे. तर यात्रा पास कुठं बनतो हे पाहू शकता. इथं बस स्थानक आहे, म्हणजे पूर्ण पार्किंग आहे मोठी आणि पार्किंगच्या इकडंच हे एक शेड आहे. त्या शेडमध्ये बनतोय. बाकी त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, त्यासाठी तुमच्याकडे 2 फोटो पाहिजे आणि एक आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे. आणि तुम्हाला पॉसिबल असलं तर येतानीच तुमच्या डॉक्टरकडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊन या. बाकी काही नाही लागत, तेवढ्यावरच आपलं काम होऊन जातं आहे. तर चला जाऊया आता. राहण्याची सोय कशी आहे काय आहे ती पाहायला लागेल. तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जे अमरनाथ यात्रा काय नाही त्यांच्यापर्यंत शेअर करा की यात्रा पास जागेवर पण बनतोय. लोक लय हडबडून जातात की मला पुढची तारीख आहे इतक्या लवकर लय गर्दी असेल. काय नाही, इथं ऑन दी स्पॉट खूप सारे लोकांची बनतात. फक्त मी एवढंच सांगेल, तुम्ही शनिवार रविवार जर येणार असाल तर इथं गर्दी जास्त राहते, कारण इथं आर्मी जे ऑफिसर असतात त्यांना पण त्या दिवशी सुट्टी असते, रविवार आणि सोमवार. त्यामुळं ते सुद्धा दर्शन करायला येतात, त्यामुळं गर्दी लई राहते. चला बाय बाय, फॉलो नक्की करा. हर महादेव मित्रांनो. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे 12वा. तर 12व्या दिवशी आपण आलेलो आहे अमरनाथ बाबांचे दर्शन करायला. तर बालटाल या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर बालटाल या ठिकाणी आल्यावर मला एक आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटलं मी एकटाच येतोय का काय गाडीवर. तर आपली पॅशन प्रो गाडी, त्याच्यावर मी 12 दिवसात इथं आलेलो आहे.
तर मी इथं आलो आणि माझ्या बॅगेतलं सामान पलटी करायचं होतं, ह्या बॅग मधलं दुसऱ्या बॅग मध्ये घ्यायचं होतं. तर इथं आलो तर इथं MH 16 आहे नगरची. MH 16ची फॉरेस्ट बॉक्सर गाडी दिसली आणि सिटी 100 आहे का. बाबांनी सगळी कव्हर बिवर करून ठेवली गाडी. तर असं काही नाही, व्हिडिओज बनवायला लागतात किंवा देव शब्द पाहिजे. गाडी ऑटोमॅटिक साथ देते. माझी तर पॅशन प्रो आहे. तो बाबांची तर फॉरेस्ट बॉक्सर आहे. सिटी 100 आहे बाबा. सिटी 100 बाबांना पहिला मी प्रश्न काय विचारला, क्लच प्लेट क्लच प्लेट जागे आहेत का. माझे गायला आले आता क्लच प्लेट. तर बाबांना भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे म्हणतात की त्यांना मोठेच गाड्या पाहिजे, बुलेट पाहिजे, काय पाहिजे. साठी गाडी आपली सिटी 100. बाबा काय म्हणताल मग, कसा वाटला तुमचा अनुभव, काय होता. एकदम टकाटक झाला. बस किती दिवसात आला तुम्ही. नगरच्या जम्बू 15 दिवस. 15 दिवस लागले. मग किती 200 किलोमीटर झालं. 200 आणि 3 दिवस थांबलो होतो. हा तर मित्रांनो खूप भारी वाटलं मित्रांनो. बाबा पाहून मला खूप वाटलं. मी तेव्हा बाबांच्या पाया पडतो. बाबा लय लांब आले बाबा तुम्ही. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. ह्या बाबांसाठी व्हिडिओ एक सुंदर अशी कमेंट करा. बाबा तुम्ही काय म्हणताल. फॉलो करा सगळ्यांनी फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहा. 10,000 कमेंट 10,000 कमेंट तरी हर हर महादेवचे आले पाहिजे. अजून तुम्ही सांगा काय कमेंट करायची. नाही काय नाही बस हर हर महादेवच्या 10,000 कमेंट तरी आले पाहिजे मित्रांनो. बोला हर हर महादेव.